हो म्हणलं हो का म्याड झाले म्हणलं काय एवढे कोण नाचू लागले मला घरात येऊन एवढे कोण दांगडू करू लागले. आली का नाही बा बीजेपी आली का नाही आपली बीजेपी. हा तुला म्हणलं ना बीजेपी येते तू तर म्हणत आपलं काँग्रेस येते. आता कुठे गेलं तू एक काँग्रेस. बाबा बीजेपी आले काय बाबा 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 कसं काय झालं बाबा हे. हा रातून झाले नाही अरे बाबा आमची मशाल येणार होती ना. हा जंबत कसं नाही बीजेपी लाडक्या बहिणीचा असर होय मला 3,000 रुपये 3,000 रुपये. कसा असर दाखवला बायानं बाजीच पलटली का नाही बीजेपी. पाय बहिणी कसं झालं म्हणलं बापा आम्ही किती मेहनत केली होती मशालसाठी आमच्या शिवसेनेसाठी. असं कसं झालं म्हणलं. येस तर मग पावर आहे बीजेपीच्या कार्यकर्त्याची. रात मला बाहेर किती पैसे दिले 7,500 रुपये दिले म्हणून लाडक्या बहिणीचे. असं तसं थोडी आहे किती कामं करते बीजेपी. पण बापा असं कसं झालं म्हणलं बापा मला तर वाटलं काँग्रेसची सत्ता येईल आणि काँग्रेसची माणसं येतील म्हणलं. पण हे म्हणलं आम्ही लोकशाहीमध्ये आलो आम्ही याच्यात कसं काय गेलो म्हणलं बापा कसंच गेलो आम्ही. मला तर वाटलं बापा काँग्रेस येईल म्हणलं बापा आता काय ना काही करेल म्हणलं काँग्रेस. हो पण आता काय बापा गेला आमचं काँग्रेस आमची सत्ता गेली आमच्या हातातून गेला व बाण गेला. बीजेपी म्हणतात बीजेपीचे कार्यकर्ते रातोरात गेम बदलतात म्हणलं. किती मेहनत करते पार्टीसाठी रातचा दिवस एक करते दिवसात एक रात करते तर असं तसं आहे का बीजेपी. बापा आपण आमच्या काँग्रेसला काऊन नाही मत दिलं म्हणलं. आम्ही रात्र दिवस आणि दिवसात एक रात केली होती पण आम्हाला काऊन नाही दिलं. या भाजपनं पहिले सांगितलं होतं ना बीजेपी वाल्यानं की म्हणून बायले अजून पैसे देतो अजून निवडून आल्यावर अजून 3,000 रुपये देतो. सर्व बायाचं मत एका इकडे वळलं बाबा बीजेपीनं म्हणून बापा बीजेपी आली नाही तर आमचं काही करणं होतं बापा आम्हाला काँग्रेसला कोणी नाही दिलं. अरे देंगे और दिलाएंगे असं तसं नाही जमत म्हणलं. लोकांना फटाफट विश्वास जमते म्हणलं. फटाफट लगेच खात्यात पैसे टाकून दिले बीजेपीवाल्यानं. लगेच म्हणलं की तोप चावड कामं करते का असं तसं आहे का. कोणी देत होतं मग कोणाची सत्ता येत होती कोणी देत होते पैसे मग कोणी म्हणत होते आपली सत्ता ना. अरे कामं करते ना म्हणून बीजेपी आली आपली. पूर्ण लोकांचा विश्वास म्हणलं भाजपवर आहे म्हणलं म्हणून तर आमची सत्ता बनू लागली. अगं अशी तशी सत्ता बनते का आमची. तुम्ही तर लय खुशाल झेंडे घेऊन फिरत जा घ्या मशाल राहा घरात खुशाल. अरे खुशाल नाही जमत म्हणलं. भाजप घ्या पैसे राहा घरात खुश. अरे लाडकी बहीण म्हणते त्याला लाडकी बहीण रप कामं गेले रातून मला खेळ बदलून टाळला लाडकी बहिणीनं. लाडकी बहीण म्हणजे संजीवनी बुटीसारखे काम केलं म्हणलं आमच्या सरकारने म्हणलं. रप कामं गेले म्हणलं. पाय ना सीटा किती आल्या आमच्या. हे महायुक्ती म्हणजे महाशक्ती नारी जाय नाही रप सीटा काढून दिल्या म्हणलं आमच्या. तू म्हणता येत नाही. भाजप म्हणतात भाजप बीजेपी. अरे अबकी बार मोदी सरकार 200 पार मोदी सरकार. तुमचे तर कुबडेच बाहेर निघाले. लाडकी बहीण योजना जिंदाबाद लाडकी बहीण योजना जिंदाबाद ढिंकी चिकी बीजेपी अगली बार मोदी सरकार. मी तर बापा स्वप्नात पण विचार केला नव्हता की मग एवढी मोठी हार होईल म्हणून. आमची किती मोठी हार झाली किती मोठ्या सीटा नाही आल्या आमच्या. निकालच काहीच नाही ठेवलं बाबा आम्हाला कशातच नाही ठेवलं. बापा आम्ही सांगितलं होतं बाबा किती म्हणलं होतं लोकायले तुमचं कर्ज माफ करू 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू हे करू ते करू असं नाही किती दिले होते. पण लोकांना बाबा आमची काहीच नाही ऐकली ना बाबा. एक पण बाबा सीटा काहीच नाही सीटा आल्या आमचं सरकारच ठेवलं नाही काँग्रेसचं काहीच नाही ठेवलं. अरे तुम्ही म्हणलं होता आम्ही पण म्हणलं होतं ना पण लोकांवर तुम्हाला विश्वास नाही ना. आमच्या विश्वास आहे लोकायले आमच्या विश्वास आहे म्हणून लोकांना आम्हाला दिलं. आता पाय ना फटाफट कसे कर्ज आम्ही माफ करतो आमच्या विश्वास आहे म्हणून. अरे जितक्या स्वप्नात पण सीटा पाहिल्या ना इतक्या डबल सीटा आल्यात ना आमच्या. अगली बार मोदी सरकार 200 पार. नाही आमच्या सर्व नेत्याले एका जागावर बसवतो आणि त्याला विचारतो कोणतं कारण म्हणतो एवढं कसं का पेटत चाललं म्हणतो. आपण काऊन नाही आले तुमचे तर म्हणलं विधानसभेत मला बसायला मग एवढ्या उमेदवाराला जागा नाही एवढे विधान तुमचे मतदार तुमचे आले तर म्हणलं आमचं एक नाही ना आलं. अरे मग आमच्या काय कार्यकर्त्याने का कमी हालचाल केली का 3 महिने. सणान किती कामं केली किती काम नाही केले. बायला 1500 रुपये त्याच्या खात्यात टाकले. एसटी तिकीट त्याला का अर्ध तिकीट माफ केलं. अजून काय करायला पाहिजे किती सुखसुविधा दिल्या सर्व दिल्या फुकट 5 वर्षापर्यंत राशन फुकट केलं आम्ही. का असं तसं आहे का आमचं सरकार रप निर्णय घेतले म्हणून जनता आमच्यावर विश्वास करते म्हणून आम्हाला वोटिंग दिली आम्ही निवडून आलो. काय बापा किती करावं काहीच नाही. आमच्या पार्टीवाल्याने किती घोषणा केली त्या आमदारानं खासदारानं किती घोषणा केली होती म्हणलं. तुम्हाला 1100 11.5 सिलेंडर तुम्हाला 450 रुपयात देतो असं तसं हे करतो ते करतो. किती कामं केले होते आम्ही किती घोषणा केल्या होत्या. आम्ही म्हणलं होतं तुमचं कर्ज माफ करतो बाबा काहीच नाही आलं. एवढं कसं काय मागं पडलो म्हणलं आम्ही लयच मागं पडलो बाबा.
अरे आम्ही गॅसच फुकट दिले ना त्याले, मग आम्ही फुकट दिले म्हणलं आणि तुमच्या 450 रुपये घेतील का आमचे फुकट गॅस घेशील? अरे आम्ही म्हणलं ना त्याले भाजप येते भाजप येते भाजप येते, पण तू नाही म्हणस, तू म्हणस काँग्रेस येते काँग्रेस येते. पण मला तेच तर नाही समजू लागलं, एवढ्या कारणामुळे आमचं कसं असं कोणतं आमचं कारण होते की एवढे आमची हार झाली? आम्ही काय केलं असं की आम्ही एवढं आम्हाला लोकांना पाडून टाकलं? कोणत्या मतदानामुळे आम्हाला कोण लोकांनी मतदान नाही केलं? किती तर मोठ्या घोषणा केल्या होत्या आम्ही असं करेल तसं करेल, पण काय तर नाही बापा, लोकांना काय तर नाही आमच्याकडे फिरून पाहिलं. अरे आमच्या बीजेपीनं का कमी योजना केल्या का? मग त्याने पण धुमधडाक योजना केल्या ना. लाडकी बहीण योजना 1500 रुपये खात्यात लगेच, म्हणलं की लगेच दुसऱ्या महिन्या हप्त्यापासून लगेच खात्यात. हो बायाले लाडक्या बहिणीले 50% ST सूट. हो शेतकऱ्याले कर्ज माफ. कमी केलं का? आयुष्यमान भारत 5 लाखापर्यंत मोफत दवाखाना. अजून काय करा म्हणलं आमच्या सरकारनं? किती केलं, फटाफट योजना केल्या आणि फटाफट लाभ दिले लोकांले. अरे पण आम्ही पण म्हणलं होतं ना बापा लोकायले, तुम्हाला मला कंट्रोल फुकट देऊ, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देऊ, STत म्हणलं तुम्हाला 50% सूट देऊ. आम्ही पण म्हणलं होतं ना, आम्ही पण म्हणलं सर्वच करतो म्हणलं. तुमचे काय दे, तुमचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू, पण आम्हाला काऊन नाही दिलं बापा लोकांना? काहीच नाही दिलं. मग एवढं पाडत असते का? अरे तुम्हाला काय वाटते का नुसता प्रचार केले, 2-4 फोटो छापले, बॅनर छापले की झालं का? आलो का मी? लाडक्या बहिणीचं हे आमच्या लाडक्या बहिणीचा सर्व जन्म बुटे आहे म्हणलं, संजीवनी बुटे आहे म्हणलं आमच्यासाठी. किसान सन्मान निधी त्याचा फायदा झाला म्हणलं, पूर्ण कास्तकार आमच्याकडे वळले म्हणलं. तुमच्यासारखं का 2 दिवसाचा प्रचार केला झालं का? पोस्टर लावले की झालं का? लोकांच्या मनात बसा लागते ना, लोकांच्या मनात बसून खा लागते, तरी लोक मत करतात. नाही लोक तरी मत करतात का? कोण असते कोणाचं घरचं तर नाही. पूर्ण रेकॉर्ड तोडून टाकलं ना विधानसभेचं. एवढे मतदार असते का? पूर्ण 200 वर लीड गेली ना आमची. काय सांगा, आमच्या कार्यकर्त्याने वाटप केला का नाही का? त्याला पूर्ण डब्यात भरून काही त्याने खाल्ला का? काय सांगा? पाहिनं आमच्या सीटा किती आल्या? 200 वरी लीड आला ना आमचा. का मजा आहे का म्हणलं? तुम्हाला पूर्ण दडपून दिलं ना, वरून वरी नेलं, वरून खाली आपटून दिलं ना तुम्हाला. कुठचं ठेवलं नाही ना तुम्हाला. एवढ्या सीटा असते का आमच्या? त्या विधानसभेत म्हणलं आमच्या मतदाराला बसायला जागा नाही राहिली, इतकी आहेत म्हणलं. जाऊ दे, सोड तिकडे. आपले भाजपची सीट आली, टेन्शन घेऊ नको. मस्त घरी चाल बरं, चाल मस्त मजे भजे गिजे फोंगे गिंगे काढ बरं. कर मस्त लगे, मस्त पाहुणचार कर, काढ भजे गिजे काढ. जा डोकसा गिसा खाऊ नका. आधीच मी रागामध्ये आज आमचं पूर्ण काँग्रेसच्या सीटा पडल्या, त्याच्यामध्ये भजे काढा हे का? जा तिकडे. पगले, हे तर हार जीत चालूच राहत असते राजनीतीमध्ये. आता लोकसभेमध्ये आमच्या पार्टीचा पराभव झाला होता. मग आम्ही हार मानली का? आम्ही चटकरीनं कामं केले, हे केले जनतेचं, आम्ही मन जिंकलं, तर कुठे आमचा आता विजय झाला? तू सांगू लागली चाल जाऊ द्या, मस्त झणझणीत मस्त आता जेवण कर मस्त. आता तोंड घेऊन धुते निकाल शेंबडानं तुझे तोंड भरला, मस्त भजे गिजे कर म्हणलं टाकाटाक उठ. नाही पण तुमच्या पार्टीला मानाय पुरत्या किती 3 महिन्यामध्ये पूर्ण परिवर्तन बदलून टाकलं ना. लाडक्या बहिणीचा विश्वास घेतला ना मी, तर तुम्ही बायाची कसोटी पकडली ना. महानारी महाशक्ती बराबर तिच्या खात्यात 1500 टाकले, बातच परिवर्तन बदलून टाकलं ना. तुमचे कार्यकर्ते लेच भारी, आता पार्टीवाले पण भारी आहेत. आमच्या कार्यकर्ता दिमाग का चंद्राच्या वरी चालते म्हणलं, ऊपर सुपर चालले म्हणलं. आमचे का कार्यकर्ते असे तसे आहे का? लाडकी बहीण बराबर जन्मबुटी ठरले म्हणलं आमच्यासाठी की. मजा आहे का म्हणलं? रात म्हणलं 3 महिन्यात जिकडे तिकडे परिवर्तन करून टाकलं म्हणलं आमच्या बीजेपीनं.